झणझणीत आणि चमचमीत अशा हा मटकीच्या भाजीची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. एकदम पौष्टिक अशी ही भाजीची रेसिपी होणार आहे. तर चला मग वेळ न घालवता आपण या भाजीची रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी प्रथम मी येथे पाव किलो मटकी घेतलेली आहे. पाहू शकता भरपूरसे मोड आलेले आहेत या मटकीला. तर अशाच मोड आलेल्या मटकीचा आपल्याला यूज करायचा आहे. यामध्ये आपल्याला प्रथम पाणी घालून घ्यायचे आहे भाजीची तयारी करेपर्यंत. तर भाजी करण्यासाठी आपण काही मसाले काढून घेतलेले आहे. तर त्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरे आणि एक उभट कांदा चिरून घेतलेला आहे. तर हे मसाले छानपैकी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजीला छानपैकी चव येणार आहे. तर लहान मुले आणि मोठे पण कडधान्य खाण्यास कंटाळा करतात. मोड आलेले कडधान्य खाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे अशा प्रकारची जर भाजी तुम्ही केली तर मुले चाटून पुसून खातील, आवडीने खातील. त्यामुळे अशा प्रकारच्या तुम्ही आठवड्यातून एकदा तरी कडधान्याची भाजी नक्की करत जा. ते आवडीने नक्कीच खातील. तर अशा प्रकारची जर तुम्ही भाजी बनवली तर चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी रेडी होते. अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी अशी ही भाजी रेडी होते. तर त्यासाठी आपण इथे प्रथम खोबरे भाजून घेतलेले आहे. तर खोबरे छानपैकी भाजले गेलेले आहेत आणि तेही मी आता काढून घेत आहे. तर त्यानंतर आपल्याला आपण उभट चिरलेला कांदा आहे ना, तो छानपैकी आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे. तर त्यामुळे आपल्या भाजीला चव ही अप्रतिम अशी येते आणि तरी पण खूप छान येते भाजीला. तर कांदाही छानपैकी भाजला गेलेला आहे, पाहू शकता, आणि तोही मी काढून घेत आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारच्या कडधान्याची रेसिपी मी भाजी ही नेहमीच करत असते. मुलांना खूप आवडते. अशा प्रकारची जर भाजी केली तर काळ्या वाटणाची, तर वाटून केलेली भाजी ही अप्रतिम अशी चवीची होते. त्यामुळे अशा प्रकारचे वाटण तयार करा आणि भाजी करा. नक्की मुलं आवडीने खातील. तर पाहू शकता हे सर्व मसाले छानपैकी मिक्सर ग्राइंडरमध्ये मी बारीक करून घेत आहे. तर पाहू शकता मस्तपैकी पेस्ट आपली ही रेडी झालेली आहे. तर आता आपण भाजी करून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये थोडे तेल घेतले आहे आणि जिरे मोहरीचा छानपैकी कडकडीत असा तडका आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जिरे मोहरी छानपैकी कडकडली की आपल्याला वाटण केलेले होते तो मसाला आपल्याला घालायचा आहे आणि छानपैकी खरपूस आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आपण घरगुती मसाले घालणार आहोत. इथे 2 चमचे मी काळं तिखट घातलेले आहे घरगुती, आणि त्यानंतर कलरसाठी मी येथे 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे. हे जास्त तिखट नाही आहे. आणि त्यानंतर आपण इथे घालणार आहोत हळद, आणि छानपैकी आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत तेलावरती. मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे. आणि त्यानंतर घालायचे आहे आपल्याला हिंग. कडधान्य थोडं पचायला जड असतात, त्यामुळे हिंगाचा नक्की तुम्ही इथे यूज करावा. आणि त्यानंतर आपण चवीनुसार इथे मीठ घातलेले आहे. तर हे सर्व मसाले घातल्यानंतर आपल्याला छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्या भाजीला चव ही अप्रतिम अशी येणार आहे. तर जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेणार आहोत. तर पाहू शकता आपला मसाला छानपैकी भाजला गेला आहे, तेल सुटत आहे मसाल्याला. तर त्यानंतर आपण येथे ही मटकी रोळून घालणार आहोत, म्हणजे एखादा खडा वगैरे असला तर तो तळाशी राहणार आहे. तर पाहू शकता मस्तपैकी मटकी ही सर्व मी मसाल्यामध्ये घातली आहे आणि 4 ते 5 मिनटासाठी आपल्याला मसाल्यामध्येही फ्राय करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला इथे पाण्याचा यूज करायचा आहे. तर शक्यतो तुम्ही पाणी गरम यूज करा, म्हणजे भाजीला चव ही खूप छान येते. तर सरभरीत अशी ही मी भाजी करणार आहे, त्यामुळे येथे थोडे मी पाणी घातलेले आहे 1 ते 1.5 ग्लास. तर पाहू शकता पाणी घालताच ह्या भाजीला तरी सुटलेली आहे. आणि त्यानंतर ही मीडियम टू लो गॅस फ्लेम करत ही मी भाजी शिजवून घेणार आहे. तर पाहू शकता मस्तपैकी भाजी ही आपली शिजत आहे.
तर पाहू शकता भाजीला छानपैकी उकळी फुटली आहे. आपली भाजी रेडी झाली आहे. तरी भरपूरशी भाजीला आलेली आहे. पाहता क्षणीच खावीशी वाटणारी ही भाजी आपली रेडी झालेली आहे. अगदी नॉनव्हेजला टक्कर देणारी ही भाजी रेडी होते. तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारची भाजीची रेसिपी करून पहा आणि मला सांगा की तुमची भाजी कशी झाली आहे कमेंट्समध्ये. तर येथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि भरपूरशी तरी आपल्याला भाजीला आलेली आहे. एकदम खमंग अशी ही भाजी रेडी होते. तुम्ही ही भाकरीसोबत सर्व करू शकता किंवा पोळीसोबतही तुम्ही ही भाजी सर्व करू शकता. त्यानंतर ह्या भाजीला मी कोथिंबीरने गार्निशिंग केलेली आहे. कशी वाटली तुम्हाला या भाजीची रेसिपी? तुम्हाला जर या भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की करा. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.